नामचिंतनच्या संबंधी आजचं चिंतन आहे. हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं जे सांगितलेलं आहे, थोडा आवाज वाढवला ना, त्यामागचा हेतू काय असेल? या वैज्ञानिक युगामध्ये नामचिंतनाने काही सर्वसाध्य होऊ शकतं का? शक्य आहे का? असं दोन प्रकार अध्यात्मामध्ये मुख्यत्वे मानले जातात. अध्यात्माचा बेस विसरू नका. सामुदायिक जनजीवन आणि व्यक्तिगत जनजीवन या दोन जीवनामध्ये अध्यात्म कायमस्वरूपी फरक करत असतं. सामुदायिक जीवनाचे नीतिनियम जे असतात ते स्मृती लिहित असते, त्याचे ग्रंथ वेगळे असतात. अध्यात्मशास्त्र हे एकदम स्वार्थी शास्त्र आहे. सेल्फिश ज्याला म्हणतो आपण, एकदम स्वार्थी आहे. एका माणसापुरताच विचार करतं त्याला अध्यात्मशास्त्र म्हणतात. अध्यात्मशास्त्राने आजपर्यंत सामुदायिक विचार केलेला नाही. अध्यात्मशास्त्र वैयक्तिक जीवनाची उत्क्रांती आणि वैयक्तिक जीवनाचं पतन कशाने होऊ शकतं याचा विचार अध्यात्मामध्ये केलेला आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे की ज्यांनी अध्यात्माचा खऱ्या अर्थानं अंगीकार केलेला आहे तेवढेच संत झालेत. समाज संत होऊ शकला नाही. समाजाला सन्मार्गी लावण्याचं काम संत झाल्यानंतर होत असेल तर करावं, असा ज्ञानोबरायचा दंडक आहे. थोडं वाईट वाटेल, कारण की आतापर्यंत तुम्ही असं ऐकलं होतं की संत सामुदायिक असतात, समाज व्यवस्था असतात. हे असले काही भंकस उद्योग अध्यात्मात नाहीत बरं का. राजकारणी असताना पुन्हा संताची काय गरज आहे? संत या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे, वेगळ्या पद्धतीचा आहे. दुःख सहन करतो तो व्यक्ती सहन करतो, समाज सहन करत नाही. आणि आनंद मिळतो तो एकट्याला मिळतो. आनंद एकाला झालेला आनंद हा सामुदायिक आनंद नाही होऊ शकत. म्हणून अध्यात्म एकाच व्यक्तीवर विचार करतं. सेल्फिश ज्याला म्हणतो त्याचं कारण असं आहे, वेदना ज्या होतात त्या एकाला वेदना होतात, आनंद होतो तो एकाला आनंद होतो. म्हणून तिथं जिथे होतं तिथं काहीतरी क्रांती उत्क्रांती करता येते माणसाला, काहीतरी फेरबदल करता येतो. सामुदायिक जीवन हे नीतिनियमाचं जीवन आहे. सामाजिक बंधनं ज्याला आपण म्हणतो, कसं वागलं पाहिजेत, कशा पद्धतीनं राहिलं पाहिजेत, काय केलं पाहिजे जीवनामध्ये, का असं केलेलं आहे. खूप सखोल शास्त्र जे असतं ते छोट्या गोष्टीवर अंतर्गत जात असतं. ते जेवढे महान शास्त्रज्ञ आहेत ते पूर्ण पृथ्वीवर एकाच वेळेस विचार करत नाहीत. पृथ्वीतल्या छोट्या छोट्या घटकावर विचार करतात, त्याच्यात अजून लहान, त्याच्यात अजून लहान, त्याच्यात अजून लहान, त्याच्यात अजून लहान. तसं अध्यात्मशास्त्राने पहिल्यांदा शरीरावर विचार केला. शरीर म्हणजे काय? मग शरीराला आत्मा मांडलं तर काय हरकत आहे? इथून अध्यात्माचा प्रारंभ होतो. आणि असं गृहीत धरू नका की शरीराला अध्यात्मशास्त्रामध्ये किंमत दिलेली नाही. शरीर आत्मा आहे म्हणूनच गृहीत धरलेला आहे. आणि मग त्याच्या संबंधी जे काही उद्गार तयार झालेले आहेत, चांगलं राहावं, चांगलं खावं, लक्झरी लाईफ जगावी, हे साधू जर करत असेल ना, तो सुद्धा चारवाकच समजायचा. मग एक शाखा तयार झाली की जर शरीराला आत्मा मानला आपण, शरीराला जर सर्वस्व मानलं, तर शरीराच्या आतमध्ये एक विचार करणाऱ्या वस्तू आहेत ज्याला आपण इंद्रिय म्हणतो, मन म्हणतो, त्याची काय व्यवस्था आहे? शरीराचा एखादा पार्ट गेला, शरीराचा एखादा भाग गळून पडला, हत झाला, तरी सुद्धा मानसिक संवेदना असतात. मग त्याच्या पुढे अध्यात्मशास्त्र विचार करायला लागलं. मग सगळंच्या सगळं मनावर आहे असा विचार प्रवाह भारतीय परंपरेमध्ये सुरू झाला. जे काय आहे ते मन आहे माणसाचं. आजही मानसशास्त्र याच पद्धतीला मानणार आहे. ताणतणावातून मुक्त व्हा, स्वच्छंदी जीवन जगा,
स्ट्रेस घेऊ नका वगैरे वगैरे. आणि मग झोपल्यानंतर मनाचा कुठला व्यवहार होत नाही, बुद्धीचा कुठला व्यवहार होत नाही, तरी मनुष्य जिवंत असतो, असं कोणतं तत्व आहे? मग एक शाखा अजून अध्यात्माची पुढे गेली की तिथं मनही नाही, विचारही नाही, शरीरालाही काही कळत नाही. ज्ञानोबाने खूप सुंदर ज्ञानेश्वरीत लिहिलेले आहेत, निद्रिताचे अंगी, झोपलेल्या माणसाच्या शेजारी नाग ठेवला काय आणि अप्सरा ठेवली काय, त्याला दोघांचंही सुख दुःख नाही. झोपलेला माणूस नागालाही घाबरत नाही आणि अप्सरेविषयी कामना निर्माण होत नाही त्याच्या अंतःकरणामध्ये. थोडासा पहिल्यासारखाच ठेव जरा, कर्कश वाटतो जरा. म्हणून दोन्ही गोष्टी शास्त्रकारांनी विचार केल्या की विचारही संपलेले आहेत आणि भावनाही संपलेल्या आहेत, तरी मनुष्य जिवंत असतो. मग त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या अवस्थेचं नाव आहे आत्मा. मी तुम्हाला शास्त्र समजून सांगत नाही, ही विचाराची वाटचाल आहे. आणि आघात जो होतो तो आत्म्यावर आघात होतो. एखादा शब्द जर एखादा माणूस बोलला तर तो मनामध्ये थांबतो, विचारापर्यंत जात नाही, सोडून देतात. भिकारी जर बोलला तर त्याची सखोलता अशी विचारापर्यंत जात नाही. नातेवाईक बोलले तर थोडा विचार करतो. आणि मुलाने जर धोका दिला आणि प्रेमिकाने जर धोका दिला, मग त्याचं हृदय तुटतं. म्हणजे ती जरा जास्त जवळची हृदयाची. सगळ्या जगाचं नुकसान झालं तरी चालतं, पण प्रेमावर जर आघात झाला तर माणूस असं तळमळ करतो. घर आहे, बंगला आहे, जीवन आहे, सगळं आहे, तो आघात एका शब्दाचा सुद्धा तो आघात सहन करू शकत नाही. त्या आघाताला जिवंत ठेवणारा कोण असेल तर तो आहे आत्मा. असे कप्पे आहेत अध्यात्मामध्ये. आणि एकट्यालाच वाटचाल करावी लागते, कोणी तुमच्या मदतीला नसतं. अध्यात्मामध्ये जो गुरु म्हणतात ना, तो गाईडलाईन देत असतो. काही शारीरिक समस्या तयार झाल्या, मानसिक समस्या झाल्या, काही बौद्धिक समस्या झाल्या, तर गुरु तिथं दोन शब्द सांगतो, इथून अशा पद्धतीने जा, तिथून अशा पद्धतीने जा. वाटचाल तुम्हाला स्वतःला करावी लागते. वाटचाल तुम्हाला स्वतःला करावी लागते. कीर्ती रेखा पतिव्रता, सगळ्या वस्तू सगळ्याला देता येतात, पण कीर्ती अशी पतिव्रता स्त्री आहे, ज्याची आहे त्याचीच राहते, दुसऱ्याकडे जात नाही. कर्णाचा मुलगा आहे किंवा तुकोबारायचा मुलगा आहे म्हणून कीर्ती तुकोबारायच्या पदरात आली, प्रॉपर्टी जाईल, धन जाईल, जड वस्तू जाईल. कीर्ती रेखा पतिव्रता, कीर्ती जात नाही कोणाची, कारण की त्या माणसाने स्वतः वाटचाल केलेली असते. शिवाजी महाराज असतील, तत्समान्य शूरवीर असतील, यांनी स्वतः वाटचाल केलेली, आणि त्या वाटचालीचा आशय कुणालाच मिळू शकत नाही. म्हणून जर तुम्ही वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयाचा अभ्यास केला असेल तर या वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला कोणी तावीत, गंडे, दोरे, फार असे काही आश्वासन देणारे महाराज लोक नसतात. उलटे महाराज लोक आहेत आमच्या संप्रदायामध्ये. तुम्ही ज्या ज्या देवाकडे, ज्या ज्या संताकडे जाता ना, ते सगळे आशीर्वाद देणारी संत माणसं आहेत. ज्या तेरा कल्याण हो, होईल नाही तर नाही होईल. मला असं वाटतं हे राजकारणातले लोकच काही साधूच्या वेशात आमच्या संप्रदायात आले का काय कुणाला माहिती. बिंदास आश्वासन देतात, त्यांनाही माहीत असतो कोण आहे. कोणी येऊ, मर्डर केलेला येऊ, पापे येऊ, चांगला येऊ, आशीर्वाद देतात. आणि 100 माणसापैकी 2-4 माणसाचं कल्याण होतच ना. आणि तेवढे 2-4 पेशंट मिळाले तर काय कमी आहे का? मानसिक रुग्ण म्हणतात त्याला, मानसिक रुग्ण. वारकरी संप्रदायाचं उलट आहे. तुम्ही संसार सुखी होण्याकरता साधूकडे जाता, साधू अगोदरच तुम्हाला म्हणतो संसार दुःख मूळ, आमच्याकडे येऊ नको. अभंग लिहून तुकोबारायचा संसार नीट झाला नाही, अभंगावर कीर्तन करून ऐकून तुमचा संसार चांगला होईल का? मग कशा करता अध्यात्म आहेत? तो आहे त्या स्थितीमध्ये त्याला समजून घेण्याकरता हे शास्त्र आहे. त्याच्यावर उपचार नाही होत संसारामध्ये. पृथ्वीवर काही उपचार होत नाही, वायूवर काही उपचार होत नाही, अग्नीवर काही उपचार होत नाही. त्याची स्थिती कशी आहे, त्याचं स्वरूप कसं आहे,
त्याची अवस्था कशी आहे, सिंह कसा आहे हे समजून घेता येतं. सिंहाचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला तर गाढवपणा आहे. कितीही अग्नी लावला तुम्ही, पाणी गरम होऊ शकतं, पण शास्त्रकार सांगतात पाण्याचा स्वभाव थंड आहे. गरम झालेलं पाणी काही काळाने पुन्हा थंड होणार. हे समजून घेण्यासाठी अध्यात्मशास्त्र आहेत. ज्ञानेश्वरीचा उपयोग असा नाही की तुम्हाला काहीतरी प्रलोभन देईल किंवा काहीतरी असा अकस्मात तुमच्या जीवनात चमत्कार घडेल असं काही सांगणार नाहीत. विचारात सुधारणा करणारं शास्त्र म्हणजे ज्ञानेश्वरी. काय संसार काय आहेत, माणसं अशी का वागतात, माणसाची मनं अशी का असतात याचं विश्लेषण ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि ते टप्पे आपल्याला पार करावे लागतात. मार्ग दावून गेले आधी, अभंगाचा अर्थ नीट लक्षात ठेवा बरं का. मार्ग दावून गेले असतील, रस्ता सांगितलाय, वस्तू उपलब्ध करून दिलेली नाहीत. मार्ग दावून गेले, हा मार्ग आहे असं सांगितलेलं आहे. दयानिधी संतते, पुढचा टप्पा आहे का, तेनेची पंथे चालो जाता. तेनेची पंथे, त्याच रस्त्याने जर चालत गेला तर न पडे गुंता कोठे काय, अडचण निर्माण होणार नाही. नाही एखाद्याने ऐकलं त्याला काय करणार आहे कोणी. एक माणूस डोंगरावर चढत होता, तिथं बोर्ड लिहिलेला होता पुढं जाऊ नका. ते म्हणे असे 50 बोर्ड असतील, ऐकणं गरजेचं आहे का. गेला तसाच पुढं. थोड्या वेळ पुढं चालला की कडा होता, तिथं रस्ताच नव्हता. आता कड्याहून मनुष्य तर काही उडी मारू शकत नाही, पुन्हा माघारी आला. त्या बोर्डाच्या पाठीमागं लिहिलं होतं, आता अनुभवाला आलं का. संत हे बोर्ड आहे, वाङ्मय हे बोर्ड आहेत. अशा अशा पद्धतीने माणसाचा आणि संसाराचा स्वभाव आहे. आम्ही सांगून गेलो. बाकी तुम्ही जाणीवपूर्वक जर त्याची छेडखानी केली तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. हा पहिला टप्पा आहे अध्यात्मातला. याला नीट आहे का, आपुली आपण करा सोडवणं, ज्ञानोबरांचा अभंग आहे. आपुली आपण करा, आघात तुमच्यावर होतात, तुम्हीच तुमची सोडवणूक करू शकता. जगद्गुरु तुकोबरांचा आघात हा बाहेरचा माणूस दुरुस्त करू शकत नाही. आणि जर तुकोबरांनी तो आघात लावून घेतला असता तर गाथा निर्माण झाला नसता. आघात तुमच्यासह प्रत्येक माणसावर होतात. ते आघात तुम्ही सहन कसे करता याच्यावर तुमची महानता आहे. आघात कोणाला होत नाही, कोणाला बोलत नाहीत. तुकोबाराची बायको तुकोबाराला म्हणते मागच्या जन्मीतला हा वैरी होता, म्हणून वैर फेडण्याकरता या जन्मात तो नवरा झाला. हे तुकोबाराच्या पत्नीचे उद्गार आहेत. आणि तुकोबाराय म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटे. किती फरक आहे दोघांमध्ये. आणि बरेचशी माणसं परमार्थामध्ये अशा असतात, पत्नी कितीही बोलली तरी दुर्लक्ष करतात. नाही कळालं अजून. जसं ते पत्नीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात तसे प्रवचनाकडे पण दुर्लक्ष करतात. ते म्हणतात दोघांचाही स्वभाव बोलण्याचा आहे, सोडून द्या विषय. खूप गोड प्रयोग आहेत. आपुली आपण करा सोडवण. आणि मग काय होतं, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनाची वाटचाल करता आध्यात्मिक पद्धतीनं, मग एक 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 पदर, मायेचा पदर बाजूला सरायला लागतो. आणि मग तुम्हाला असं दिव्यता स्वतःला अनुभवायला येते. दिव्यता ही भीक नाहीये की एखादा साधू तुमच्या हातामध्ये देऊ शकेल. दिव्यता मिळवण्याचा मार्ग आहे, पुरुषार्थ येतो. मोक्ष आहेत नाही, 4 वस्तू आहेत ना, गादीवर बसून मिळत नाहीत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे गादीवर बसणाऱ्या माणसाला कधी मिळत नसतात. पैसाही मिळत नसतो, कामही मिळत नसतो आणि मोक्षही मिळत नसतो. हे मिळवण्याचे म्हणून याला पुरुषार्थ म्हणतात. पुरुषाने प्रयत्नाने प्राप्त करणाऱ्या वस्तू. दिव्यता म्हणजेच मोक्ष. स्वतःला जेव्हा तुम्ही उलगडत जाल, आतमध्ये पर्यंत जाल, आपोआप आपोआप देवाच्या सानिध्यामध्ये येईल, आत्म्याच्या सानिध्यामध्ये याल. आणि झोपल्यानंतर ती शक्ती कशी कार्य करते याचा साक्षात्कार होतो. विज्ञान अजून झोपेपर्यंत गेलेलं नाही, अजून संशोधन झालेलं नाही. झोपेत काय परिस्थिती असते, का ताजंतवानं वाटतं.
हे जे समाधीशास्त्र आहे ना, समाधी म्हणजे सकाळी 2-4 अंगाच्या घड्या घालायच्या म्हणजे योग नव्हे, तो व्यायामाचा एक प्रकार आहे. समाधी शब्दाचा अर्थ असा आहे, झोपल्यानंतर तिथे जो जागृत असतो त्याचं नाव समाधी आहे. त्या शक्तीचा अनुभव घेणारा तिथे असतो, त्याचं नाव आहे समाधी, देवाचं सानिध्य. आणि म्हणून एका माणसाचं सानिध्य जगाला आनंद देऊन जातं, ईश्वराचं सानिध्य माणसाला तृप्त करणार नाही असं शक्य आहे का? म्हणून संत त्यागी नसतात, त्याग घडत असतो. वैराग्यवान नसतात संत, काही सोडायची गरज नसते. आणि नियम असा आहे, 100 रुपये मिळत असतील तर 10 रुपये माणूस सोडतो, तो म्हणजे महान माणूस झाला असा अर्थ नाही त्याचा. 100 रुपये आहेत म्हणून 10 रुपये सोडलेले आहेत. आत्म्याचा आनंद मिळतो म्हणून संत संसारातल्या विषयाकडे दुर्लक्ष करतात. अतृप्त आहात म्हणून वस्तूमध्ये आनंदाचा शोध घेतला जातो. अर्थ नीट लक्षात ठेवा. अतृप्त माणसं जे असतात ना, ते भौतिक पदार्थाकडे आकर्षित होतात. ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजेत, असं पाहिजे, तसं पाहिजेत, सगळं मिळतं, सगळ्या कल्पना निरस्त होतात. कारण की तुम्ही बाहेरून गोळा केलेले आहेत, आतल्या आत्म्यासाठी काही गोळा केलेलंच नाहीत. ना तुमच्याकडे विचार आहेत, ना बैठक आहेत, ना संशोधन आहे. म्हणून अध्यात्मशास्त्राचा मूळचा पाया आहे. आणि मग काय केलं जातं अध्यात्मशास्त्र? त्याची पहिली पायरी जी ती नामस्मरण आहे. मी काल तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून नामचिंतन शब्दाचा अर्थ सांगितला. नामचिंतन म्हणजे काय? चांगल्या गोष्टीचं पुन्हा पुन्हा स्मरण. आणि मेंदूमध्ये जर एखादी चांगली गोष्ट पुन्हा पुन्हा स्मरण करून बसवली तर जीवनामध्ये वाईट सोडा असं सांगायची गरज पडत नाही. त्याची प्रकृती बदलते, त्याचा स्वभाव बदलतो, त्याचं मन आणि बुद्धी बदलते. आणि हे जे संसारातल्या माणसाकडून शक्य होत नाही, ती शक्यता परमार्थामध्ये येते. म्हणून मी काल दृष्टांत दिला होता, जो हरिपाठामध्ये ज्ञानोबारांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. एका डाकूनं राजघराण्याची मानसिकता लिहावी, हा जो बदलणारा स्वभाव आहे त्याच्या मध्यस्थी नामचिंतन आहे. डाकू चोरी करणं सोडू शकतो हे आपल्याला समजतं, म्हणजे कवी होऊ शकतो हे आता अजून घडलेलं नाही. कंटाळा आला माणसं मारण्याचा, चोरी करण्याचा, कुठंतरी भीती वाटायला लागली, आता आपण पकडले जाऊ शकतो, त्यापेक्षा समर्पण करा. ठीक आहे, राजाही त्याला माफ करू शकतो, सत्ता त्याला माफ करू शकते. पण त्याला जर म्हणलं ग्रंथ लिही, आता त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकतो. डाकूचं सोडा, तुम्ही बसलेले आहात, तुम्हाला असलेली ज्ञानेश्वरी कळत नाही, नवीन ग्रंथ कुठून लिहिणार? लिहिलेली ज्ञानेश्वरी कळत नाही आपल्याला, ही आपली खरी योग्यता आहे. कुठून? आणि एक डाकू रामायण लिहू शकतो, कशी, केवढं आश्चर्य येते. आणि हा जो बदल आहे तो अध्यात्मातला संकेत आहे. या तत्वावरच अध्यात्म आधारित आहे. बदल होऊ शकतो तुमच्यामध्ये, दिव्यता येऊ शकते, ज्ञानोबराय म्हणतात. आणि आणला बदल माऊलीने. भांडे घासणाऱ्या जनाईबाईमध्ये कवित्व निर्माण केलं ज्ञानोबरायांनी. शाळाही नव्हती 700 वर्षापूर्वी. वेश्येच्या घरात जन्माला आलेली कानोपात्रा अभंग लिहू शकते. त्याहीपेक्षा अजून पुढचं सांगतो तुम्हाला. त्या काळातले दलित असणारे चोखोबाराय, चोखोबारांची पत्नी, चोखोबारांचा मुलगा अभंग लिहितो. पण महाराष्ट्राची हिंमत नाही कविता का केली म्हणून म्हणायची. 700 वर्षापूर्वी. आणि त्या अभंगावर साधू संत कीर्तन करतात, कोणाची बोलण्याची ताकद नाही. हे परिवर्तन अनुभवातलंय, हे पुराणातलं परिवर्तन नाहीये. कल्पना करा, 700 वर्षापूर्वीचा दलित समाज, 50 वर्षापूर्वीचा जो दलित समाज होता तो गळ्यामध्ये गाडगं लावून फिरत होता. थुंकायचं असलं तर त्याला बाहेर थुंकण्याची परवानगी नव्हती. त्यांनी त्या गळ्यात बांधलेल्या मडक्यामध्ये थुंकायचं आणि पायाला झाडू बांधलेला असायचा.
की त्याचा पाऊल पडला की पाठीमागून तो झाडू गेला पाहिजे. 50 वर्षापूर्वीचा भारत, 700 वर्षापूर्वीचा भारत कसा असेल आणि 700 वर्षापूर्वीच्या भारतातला दलित वर्ग कसा असेल, आणि ही ज्ञानोबरांची अनुभवातली क्रांती आहे की चोखोबा राय अभंग लिहितात, तो महत्वाचा प्रश्न. हे परिवर्तन आहे. एका कीर्तनकाराने फार सुंदर सांगितलं 2-4 दिवसापूर्वी, फार सुंदर सिद्धांत मांडला. मंदिरामध्ये कीर्तन होत होती, ज्ञानोबारायांनी थोडं परिवर्तन केलं, कारण की त्या काळात 700 वर्षापूर्वी मंदिरात जायला बंधनं होती, कोणी मंदिरात जायला पाहिजे. पण आजही नाशिकमध्ये म्हणा किंवा अन्यत्र म्हणा, पाणी पिण्यासाठी मंदिरात प्रवेशासाठी संघर्ष झाला, संघर्ष करावा लागला. माऊली म्हणलं संघर्ष कशाला करता, मंदिरातलं कीर्तन वाळवंटात आणू ना. वाळवंटात कुणाला यायची बंदीच नाहीये. कोणी 700 वर्षापूर्वी मंदिरातलं अध्यात्म वाळवंटात आणलं ते ज्ञानोबराय आहेत. ही क्रांती कुणाच्या लक्षात सुद्धा येत नाही. बहुजन समाजाला, सगळ्या लोकांना अध्यात्माचा अधिकार ज्ञानोबा देणं हे परिवर्तन अध्यात्मातलं आहे. आणि वाळवंटात केलेल्या कीर्तनाचा परिणाम असा झाला की स्त्रिया सुद्धा अभंग करू शकतात, कवित्व करण्याचा अधिकार आहे. आणि ज्ञानोबारांचं पाठबळ होतं ते लिहिल्या. आणि एक वैशिष्ट्य सांगतो ज्ञानोबारांचं बरं का, कोणी कुठल्याही जातीचा आणि समाजाचा असो, ज्ञानोबारांनी सांगितलं तुम्ही मनुष्य आहात, स्वतःला कमी समजू नका, आपल्या जातीचा अभिमान ठेवा. हे मी प्रवचनातून बोलतोय बरं. हे लोक जातीयता नष्ट करायला लागलेले, होत नसते ती. 2-4 माणसांनी ठरवलं म्हणून होतात का? पहिले तेच कुठं जेवायला जायचं ते ठरवतात. ज्ञान म्हणून वारकरी संप्रदायातल्या सगळ्या जातीतल्या लोकांच्या अभंग वाचा, जातीसह लिहिलेले आहेत. म्हणत असे महारी चोखी याची. आम्हाला आमचा स्वाभिमान आहे, तुम्ही कमी समजा नाही तर जास्त समजा. आम्ही वारीक वारीक देवा तुझा आम्ही जातीसह उल्लेख. कोण ठरवणार आम्ही कमी आहे आम्ही जास्त आहे? हा ज्ञानोबारांचा सल्ला आहे. कोण ठरवणार ही जात कमी आहे ही जात मोठी आहे आणि ही श्रेष्ठ आहे? ज्या कुळात तुम्ही जन्माला आला त्याचा अभिमान बाळगा. पण हे परिवर्तन करत असताना कुठेतरी दिव्यत्वाचा बोध तुमच्या जीवनात आला पाहिजे. तो बोध ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून समाजामध्ये पसरवला. आणि ज्यांनी त्या बोधावर, त्या विचारावर वाटचाल केली ते सगळे दिव्य झाले, संत झाले. म्हणून अशिक्षित असूनही सगळ्याला अभंग करता आले. कुठल्याही शाळेत न जाता सुद्धा गाथा लिहिता आला. त्याच्यावर कितीतरी PhD झाली तरी गाथा शिल्लकच आहे अजून. आणि शेवटी म्हणावं लागतं हे अजून काही कळत नाहीये. अध्यात्म किती खोल आहेत. नावं ठेवणं सोपं असतं अध्यात्माला, त्याच्याबद्दल वाद नाही. पण त्यात तज्ज्ञ होणं, त्यातलं रहस्य आपल्या अंतर्गत होणं हे सगळ्यात अवघड काम आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात दिव्यता तुमच्यामध्ये निश्चित येईल, येतेच दिव्यता. फरक असा आहे की मध्यंतरी दिव्यत्व पाहिजे, ते नामचिंतन आहेत, स्मरण आहे. आणि एवढं कणखर पद्धतीनं ते निरूपण केलंय ज्ञानोबांनी. जगात कुठल्याही संप्रदायामध्ये जा, कुठल्याही धर्मामध्ये जा, नामचिंतनाशिवाय दुसरं तत्व कुठं सापडणार नाही. हरिपाठ ऐकून पहा. नामा परते तत्व नाही रे. नामा परते, नाम कोणतंही असेल, अल्लाह असेल, विठ्ठल असेल, कृष्ण असेल, तो भाग गौण आहे. म्हणून काल सांगितलं तुम्हाला ध्वनी महत्वाचे आहेत. आईच्या नावाने आई म्हणून ओरडलं पाहिजे असं नाही. ज्यावेळेस लहान मुलाला आई म्हणता येत नाही ते ओरडलं तरी आईला कळतं की मला बोलवलंय म्हणून. आईला कळतं तर जगाच्या आईला कळणार नाही का तुम्ही ओरडलात म्हणून? अमुकच एक नाव घ्यायला पाहिजेत असं काही भगवंताचा किंबहुना आईचा आग्रह नसतो. पण ओरडणं गरजेचं आहे, कारण की ती बेसावध आहेत. सावध करण्याचं तत्व म्हणजे आवाज आहे, ध्वनी आहे.
आणि त्याचं नाव भजन आहे, त्याचं नाव नामचिंतन आहे, त्याचं नाव स्मरण आहे. म्हणून नामा परते तत्व नाही. नाही नाही महाराज, आम्हाला ते होम करायला सांगितलेलं आहे, आम्हाला बळी द्यायला सांगितलं आहे, आमच्या मागं शनी लागलेला आहे. यालाच त्या शनी केवढा मोठा ग्रह आहे तो. हे पाहिलं तर क्लर्क, याच्या मागे शनी लागतो म्हणजे हा स्वतःला किती मोठा समजतो तो. शनी मागे लागावं एवढे मोठे तर व्हा अगोदर. मोठ्या माणसाने आपली दखल घ्यावी. आणि मागे लावणारा जो असतो तो गावातला साधारण मनुष्य असतो. तुम्ही ज्योतिष पाहायला जाता ना, फार मोठा माणूस नसतो तो, त्यालाच राहायला घर नसतं, त्याच्याच पाठीमागे शनी हात धुवून लागलेला असतो. त्याचा शनी तो तुमच्या पाठीमागे लावून देतो. अरे शनी मागे लागलेला आहे, ठीक आहे, माझ्या मागे शनी, पण तुझ्या मागे नाही. तू का असा दळभद्री राहतोस? ना विचारात परिवर्तन आहे, ना आचारात परिवर्तन आहे. म्हणून कमीत कमी लोभ दाखवणाऱ्या माणसाकडे जाऊ नका. आणि माझा अभ्यास असा आहे, सगळे धर्म तुम्हाला भीती दाखवतात. मुस्लिम मध्ये तर सगळ्यात मोठा शब्द आहे, अल्लाह से डर, खुदा से डर. ऐकलंय ना? सकाळी सकाळी तुम्ही ख्रिश्चन लोकांचे प्रवचन ऐका, हेच शब्द आहे त्याच्यामध्ये. पापापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. काय आम्ही काही मर्डर केलेत कुणाचे? पापापासून मुक्ती मिळेल, पापापासून मुक्ती. काही जगातले सगळेच माणसं पापी आहेत का? आणि तुम्ही सुद्धा, तुम्हाला कळत नाही, लोक घाबरतात. आणि वारकरी संप्रदायातला जो परमार्थ सुरू होतो ना, अभयम शब्दाने सुरू होतो. अभयम सत्व संस्कृत. भिवू नका. कुणाला घाबरतात तुम्ही? अरे देवाने आपल्याला निर्माण केलं असेल तर काही बापाला कोण घाबरत असतं का? सिंहाला बाकीचे प्राणी घाबरतील, त्याची मुलं त्याला कशाला घाबरतील? ते जर शावक घाबरायला आले तर ते सिंहाचे असतील का? ते देवाची संतान आहोत आपण. ममई अंशो जीव लोके, माझा अंश आहे मनुष्य. म्हणजे का घाबरायचं कारण आहे त्याला? म्हणून भीती दाखवली जाते आणि जास्तीत जास्त माणसावर ताण निर्माण केला जातो. आणि त्या ताणातून पैसा काढला जातो. आता हे चोपड्याचे डॉक्टर फार चांगले आहेत, ज्ञानेश्वरीचं आयोजन करतात. पण पुण्यामध्ये वगैरे जे आम्ही पाहतो, एन्जिओग्राफीच्या निमित्ताने आतमध्ये घेतात आणि बाहेर त्याचे नातेवाईक असतात. त्या सांगतात मोठा ब्लॉक आहे, आतमध्ये स्ट्रेंथ टाकावे लागेल 4-4.5. तो वाचवा हो, कसंही करा तुम्ही. आतमध्ये ऑपरेशन चालू आहे तर बाहेर सांगतात असं आहे. याला म्हणतात भीती. माझा शब्द लक्षात ठेवा. हीच भीती साधू लोक वापरतात. पाप, हीच भीती. अल्लाह से डरो, खुदा से डरो. अरे डरो क्या? काही गुन्हा केलाय, काही अपराध केलाय, काही मर्डर केलाय का? सरळ पद्धतीने जीवन जगणारी माणसं सुद्धा देवाला घाबरतात. याच्यापेक्षा दुसरा मूर्खपणाच नाहीत. म्हणून पंढरपूरचा जो विठोबा आहे त्याला असं बनवलं ज्ञानोबारायांनी, विठू माझा लेकूरवाळा. इथं डर शब्द नाहीये. पंढरपूरचा विठोबा कुठल्याही देवामध्ये जा अंतर ठेवतो, तो देव तुम्हाला घाबरतो म्हणून तुमचं त्यांचं अंतर आहे. पंढरपूरला गेला ना, त्यांच्या पायावर मस्तक ठेवता येतं, कारण की तो लेकूरवाळा देव आहे. विठू माझा संगे गोपाळा. फार सुशिक्षित लोक नाहीत वारकरी संप्रदायामध्ये, फार असं टेन्शन देणारे लोक नाही आहेत. हेच येतं का, तेच येतं का, अमुक पाटे का, काय नाही. कसं आहे, खटनट यावे, शुद्ध होऊन या जावे. भीतीचे काही प्रधाच नाही आहेत. हे समजत नाही लोकांना. आणि भिला माणूस, घाबरला माणूस की